मराठी विरुद्ध अमराठीबरोबरच मुंबईतली लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीही पाहायला मिळणार आहे। कारण नितेश राणे आता या मुद्द्यावर आक्रमक झालेत। मुंबईचा महापौर मराठी होणार अमराठी होणार असं म्हटल्यानंतर सगळेच जण बिळातून बाहेर आले। मात्र बुरखा घातलेली एखादी महिला मुंबईचा महापौर होऊ शकते असं म्हटल्यानंतर तुम्हाला मिरच्या का झुमल्या नाहीत असा सवाल नितेश राणेंनी केलाय। आणि नितेश राणेंनी ही भूमिका घेतल्यानंतर आणखी एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला, तो म्हणजे एक अहवाल, ज्या अहवालाचा आधार भाजपच्या या भूमिकेला आहे। हा अहवाल नेमका कोणता आहे आणि कशा पद्धतीने मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढाई होऊ शकते आपण पाहूया। उत्तर भारतीय महापौर होणार म्हणताच बिळातून बाहेर का आलात? बुरखेवाली महापौर होणार तेव्हा मिरची लागली नाही का? नितेश राणेंचा सवाल, भाजपचं पुन्हा हिंदू मुस्लिम कार्ड। मुंबईची लढाई मराठी विरुद्ध अमराठी अशी सेट झाली असतानाच या लढाईला अधूनमधून हिंदू विरुद्ध मुस्लिम असा तडकाही मिळतोय। भाजपचे नेते कृपाशंकर सिंह म्हणाले, मीरा भाईंदरचा महापौर अमराठी करू। त्यानंतर ठाकरे बंधूंचे नेते कृपाशंकर सिंहांवर अक्षरशः तुटून पडले। उत्तर भारतीय महापौर करताय, तुम्हाला हलवा वाटला का असा सवाल मनसेनं केलाय। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। सध्या इलेक्शनचे फार मोठे वारे वाहू लागलेले आहेत आणि काय पिल्लावळ एक कृपाशंकर सिंगसारखे या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू आणि उत्तर भारतीयचाच महापौर होणार, हे काय हलवा आहे काय? तुम्ही गावाला येताना या ठिकाणी चड्डी बनियानवर आलेलात आणि आता मोठ्या मोठ्या मर्सिडीज गाड्यामध्ये फिरताय। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मुंबईच्याबद्दल असं बोलताना। मुंबईचा महापौर हा सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठीच महापौर होणार। त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मराठीच महापौर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या। ठाकरे बंधू कृपाशंकर सिंहांवर मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावरून तुटून पडल्यानंतर नितेश राणेंनी वादाची ही गाडी हिंदू विरुद्ध मुस्लिमवर नेली आहे। एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी ज्यावेळी मुस्लिम महापौर करण्याची भाषा केली तेव्हा बिळातून बाहेर का आला नाहीत असा सवाल त्यांनी विचारलाय। हे बघा, आम्ही संविधानाला मानणारा माणूस आहे। संविधान इक्वालिटीची बात करतो, एकमेत्राची बात करतो, बराबरीची बात करतात। आणि जर या लोक असं म्हणतात ते गलत आहे, ते खोटं आहे। आणि या लोकांचं काय म्हणणं आहे की आय लव महादेव बोलणारा मुंबईचा मेयर बनणार। माझं असं म्हणणं आहे का आय लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलणारा का नाही बनू शकतो? का नाही कोण पठाण, खान, सय्यद, शेख, अन्सारी, कुरेशी बनू शकतो? बनू शकतोय तो। आणि आमच्या असं उम्मीद आहे की एक दिवशी मुंबईची मेयर मुस्लिम हिजाब पेरणारी महिला पण बनू शकते। हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली? कोण बिळातून बाहेर आले? मुंबईत महापालिका निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटलेला असताना टीस म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा एक अहवाल प्रसिद्ध झालाय। तो अहवाल म्हणतोय, मुंबईत मुस्लिम लोकसंख्या वाढतेय। मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढतेय। 2051 पर्यंत मुंबईतील मुस्लिम लोकसंख्या 30% इतकी होईल। 1961 मध्ये मुंबईमध्ये फक्त 8% मुस्लिम होते। 2011 मध्ये मुस्लिमांची संख्या 21% इतकी वाढली। याच वेगानं मुस्लिम समाजाची संख्या वाढत राहिली तर 2051 पर्यंत मुंबईमध्ये 30% मुस्लिम लोकसंख्या असेल तर मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54%पेक्षाही कमी होईल। मुंबईत येऊन जे बांगलादेशी पैसे कमावतायत तो सगळा पैसा बांगलादेशात पाठवला जातोय। या रिपोर्टमध्ये बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा गंभीर आहे। महापौर कोण होईल हे पाहूच,
पण मुंबईला धोका आहे का हा प्रश्न आता जास्त महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.